विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट 12वा क्वेश्चन आणि ह्या क्वेश्चनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हा बॅलन्स दिला बघा. WIP याचा अर्थ होतो वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस. आता वर्क इन प्रोग्रेसचा अर्थ होतो की असा माल ज्या मालावर प्रक्रिया चालू आहे, म्हणजे ती वस्तू अजून तयार झालेली नाही, त्यावर प्रक्रिया चालू आहे, त्याला म्हणतात वर्क इन प्रोग्रेस. तो जेव्हा बॅलन्स येईल बघा, इथं आहे. इथं आल्यानंतर मी तुम्हाला ते पूर्ण डिटेल त्याची समजावून सांगतो. एकदम सिंपल आहे. फक्त त्याच्या आधी एक नियम लक्षात ठेवा, कोणता पण जर ओपनिंगचा बॅलन्स असेल तर आपण ॲड करतो आणि क्लोजिंगचा लेस करतो. हे तुम्हाला मी अगोदर समजवलेलं आहे. काय म्हटलं बघू क्वेश्चनमध्ये, प्रिपेअर कॉस्ट शीट फ्रॉम द फॉलोइंग डिटेल अँड शो कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. प्राईम कॉस्ट शोधायची आहे, वर्क कॉस्ट काढायची आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायचं आहे, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस ते पण शोधायचं आहे. कोणता बॅलन्स कुठे येईल बघा. ओपनिंग स्टॉक आपण घेतो डायरेक्ट मटेरियलमध्ये. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे पण डायरेक्ट मटेरियलमध्ये येईल, पण त्यातून लेस होऊन जाईल. परचेस ऑफ रॉ मटेरियल हे पण डायरेक्ट मटेरियलमध्ये येईल. डायरेक्ट वेजेस मटेरियल कन्झ्युम. इनडायरेक्ट वेजेस फॅक्टरी. कॅरिएज इनवर्ड परचेसमध्ये ॲड होतं, कॅरिएज आउटवर्ड सेलिंगमध्ये. आता बघा, वर्क इन प्रोग्रेस 1/1/2014चा पण आहे आणि वर्क इन प्रोग्रेस 31/1/2014चा पण आहे. म्हणजे हा ओपनिंगचा आहे, हा क्लोजिंगचा आहे. ओपनिंगचा नेहमी ॲड होतो आणि क्लोजिंगचा नेहमी काय होतो, लेस. पण आता विषय असा आहे की घ्यायचा कुठे आणि तो काय आहे. वर्क इन प्रोग्रेसचा अर्थ काय होतो हे समजून घ्या अगोदर, की असा माल, अशी वस्तू की ज्यावर अजून प्रक्रिया चालू आहे, अजून विकण्यासाठी तयार झालेला नाही, असा माल ज्यावर अजून पण प्रक्रिया चालू आहे त्याला म्हणतात वर्क इन प्रोग्रेस. आता मला सांगा, मालावर प्रक्रिया करण्याचं काम कुठे सुरू असेल, ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये की सेलिंगमध्ये. तर नक्कीच फॅक्टरीमध्ये हे काम चालणार आहे. म्हणून वर्क इन प्रोग्रेस आपल्याला कुठे घ्यायचं असतं, नेहमी फॅक्टरीमध्ये. वर्क इन प्रोग्रेस कुठे घ्यायचं असतं आपल्याला, नेहमी फॅक्टरीमध्ये. पण लिहिताना कसं करायचं आहे, ओपनिंगचा जो आहे तो ॲड करायचा आणि क्लोजिंगचा जो आहे तो लेस करायचा. बस इतकं याच्यामध्ये नवीन भाग आहे. बाकी पूर्ण क्वेश्चन आपला रेग्युलर आहे. काही डाऊट आहे का बघा याच्यामध्ये. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे ज्या मालावर प्रक्रिया चालू आहे तो माल, मालावर प्रक्रिया फॅक्टरीमध्ये सुरू असते. ओपनिंगचा पण बॅलन्स आहे, क्लोजिंगचा पण बॅलन्स आहे. तर ओपनिंगचा ॲड करायचा, क्लोजिंगचा लेस करायचा असतो. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीचा खर्च आहे. ऑफिस बिल्डिंगचं डेप्रिशिएशन ऑफिसमध्ये. सेल ऑफ स्क्रॅप. आता बघा, भंगार विकलं. भंगार कुठे असेल रे, फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये की सेलिंगमध्ये. फॅक्टरीमध्ये. इतकं तर क्लिअर झालं की भंगार कुठे आहे, फॅक्टरीमध्ये. पण हा खर्च आहे का, आपण खर्च नेहमी काय करतो, ॲड करतोय. पण हा खर्च नाही आहे, इथे आपला इन्कम होणार आहे. भंगार विकला म्हणजे पैसे मिळतील, आपलं ते काय होऊन जाईल, इन्कम होऊन जातं. म्हणून आपण त्याला काय करतोय, लेस करतोय. त्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरीचं फॅक्टरीला, ऑफिसचं ऑफिसला, सेल्सचं सेल्सला. प्रिंटिंग स्टेशनरी ऑफिस. पोस्टेज अँड टेलिग्राम फॅक्टरी नाव दिलं, फॅक्टरीचं फॅक्टरीमध्ये घेणार. नेक्स्ट पुढे काय म्हटलं बघू. प्रिंटिंग स्टेशनरी तिकडे फॅक्टरीचं होतं, इथे ऑफिसचं आहे, ऑफिसचं ऑफिसला घेऊ. मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन सेलिंग. वेअर हाऊस रेंट सेलिंग. पॅकिंग चार्जेस सेलिंग. बॅड डेट सेलिंग. डिस्काउंट सेलिंग. डिव्हिडंड पेड कुठंच घ्यायचा नाही. सॅलरी अँड कमिशन स्टाफचं हे पण कुठेच घ्यायचं नाही. मागच्या क्वेश्चनला आपण शिकलो, कारण हे जे खर्च असतात हे नेट प्रॉफिट जे काढतो आपण वर्षातून फायनल एकचदा, त्याच्यामधून हा पेड करण्याचा खर्च असतो. ह्या कॉस्टशीटमध्ये हा खर्च कन्सिडर होत नाही. आणि शेवटी सेल सगळ्यात शेवटी घेणार. पूर्ण क्वेश्चन संपला. नवीन भाग काय होता, डिव्हिडंड पेड पण दिलेलं आहे, स्टाफ सॅलरी अँड कमिशन पण दिलेलं आहे. हे दोघी पण बॅलन्स आपण घेणार नाहीत कॉस्टशीटमध्ये. आणि वर्क इन प्रोग्रेसचा एक बॅलन्स नवीन दिलेला आहे. मग वर्क इन प्रोग्रेस कुठे घ्यायला सांगितलं, फॅक्टरीमध्ये. पूर्ण तुमचा हा क्वेश्चन समजून झाला. आता आपण बॅलन्सेस ट्रान्सफर करण्यासाठी कॉलम्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. बघा मग आता इथे फॉर्मॅट मी आखून घेतलं. बॅलन्सेस ट्रान्सफर करू. सगळ्यात पहिले प्राईम कॉस्टपर्यंत पोहोचायचं असतं. तर इथे सगळ्यात पहिले आपण घ्यायचं असतं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. इथं घेऊ आपण ओपनिंग
स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट आहे 1 लाख. 1 लाख रुपये घेतले आपण इथे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घेतला की त्यामध्ये ॲड करायचा परचेस ऑफ रॉ मटेरियल. ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल त्याची अमाऊंट. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल झालं. परचेस ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट दिलेली आहे 1,35,000 रुपये. हे झाल्यानंतर परचेससाठी लागणारे खर्च याच्यामध्ये आपण ॲड करतो. काही दिलं आहे का बघू आपण. दिलेलं आहे आपल्याला. कॅरिएज इनवर्ड दिलेलं आहे ते इथं लिहायचं याच्या खाली. कॅरिएज इनवर्ड. कॅरिएज इनवर्डची अमाऊंट दिलेली आहे 10,000 रुपये. 10,000 घेतले. नंतर अजून काही परचेसमध्ये ॲड करण्यासारखी अमाऊंट काहीच दिलेली नाही आहेत. यांची बेरीज करून टाकू. 1,35,000 आणि 1,00,000 2,35,000 2,45,000 2,45,000 ही अमाऊंट सापडल्यानंतर यातनं लेस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल स्टार्टिंगलाच दिलं आहे आपल्याला 40,000 रुपये. ते इथून लेस होऊन जाईल 40,000 रुपये. 2,45,000मधून 40 गेले 2,05,000 रुपये. याला पण नाव द्यायचं मटेरियल कन्झ्युम. जे तुम्हाला मटेरियल कन्झ्युम 1 नंबरवर विचारलेलं आहे ते ए नंबर तुमचं अमाऊंट सापडली. मटेरियल कन्झ्युममध्ये ॲड होणारे बॅलन्सेस कोणते कोणते चेक करून घ्यायचे. डायरेक्ट एक्सपेन्सेस जे असतील सगळे मटेरियल कन्झ्युममध्ये आपण ॲड करतो. आहे दिलेल्या उदाहरणामध्ये एक डायरेक्ट वेजेस दिलेला आहे. डायरेक्ट वेजेस अमाऊंट आहे 48,500. अजून काही आहे का बघून घ्यायचं. मटेरियल कन्झ्युममध्ये ना सारखं मटेरियल कन्झ्युमचे आता काही बॅलन्सेस दिलेले नाहीत. एकच बॅलन्स होता. ॲड करून टाकू. 2,05,000मध्ये 48,500 ॲड केले 2,53,500 व्हायला पाहिजे. 2,53,500 रुपये. तीच टोटल पुन्हा खाली घ्यायची 2,53,500 आणि आता याला नाव द्यायचं प्राईम कॉस्ट. याला पण नाव द्यायचं असतं प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट आपल्याला विचारलेलं आहे बी नंबरवर. हे प्राईम कॉस्ट पण आपलं सापडलं. आता इथपर्यंत आल्यानंतर आपलं सोपं होऊन जातं उदाहरण. इथून फक्त काय करायचं आहे फॅक्टरीचे खर्च, ऑफिसचे खर्च आणि सेलिंगचे खर्च. मग इथं आपण हेडिंग देऊ पुन्हा आता ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरीचे खर्च. त्यानंतर आता इकडच्या साईडला आपण नेहमीप्रमाणे घेतोय ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. आणि थोडीशी जागा सोडून नाव टाकायचं सेलिंगचे खर्चासाठी. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सगळे बॅलन्सेस आपण नाव आपण लिहून टाकले. हेडिंग आपण देऊन टाकली. आता स्टार्टिंगपासून क्वेश्चन वाचायचा आहे आणि बॅलन्सेस ट्रान्सफर करायचे. फक्त लक्षात ठेवा फॅक्टरीमधले वर्क इन प्रोग्रेस, ओपनिंग क्लोजिंग स्टॉक
आणि सेल ऑफ स्क्रॅप हे तिघं बॅलन्स सगळ्यात शेवटी कव्हर करायचे. उरलेले बॅलन्स नेहमीप्रमाणे ट्रान्सफर करू. तर बघा सुरुवातीपासून क्वेश्चन. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल झाला, क्लोजिंग झालं, डायरेक्ट परचेस ऑफ रॉ मटेरियल झालं, डायरेक्ट वेजेस झालं. इनडायरेक्ट वेजेस फॅक्टरीमध्ये येईल. फॅक्टरीचा खर्च फॅक्टरीमध्ये, इनडायरेक्ट वेजेस. इनडायरेक्ट वेजेसची अमाऊंट आहे 12,750 रुपये. 12,750 रुपये. याच्यानंतर आहे कॅरेज इनवरती आपलं लिहिलं गेलं. कॅरेज आउटवर्ड सेलिंगमध्ये येईल. कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्डची अमाऊंट होती 5,500 रुपये. यानंतर वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग बॅलन्स, वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग बॅलन्स हे दोघी पण आपण नंतर घेणार आहेत. फॅक्टरीमध्ये येतील. ॲड आणि लेस करावं लागेल. ओपनिंगचा ॲड होईल, क्लोजिंगचा लेस होईल. पण हे सगळे बॅलन्सेस लिहून झाले की मग ते ॲड लेस करायचं असतं, म्हणून आपण त्याला नंतर लिहिणार आहोत. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीमध्ये जाईल. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी त्याची अमाऊंट 15,600 रुपये. त्यानंतर पुढचा बॅलन्स डेप्रिसिएशन ऑन ऑफिस बिल्डिंग. डेप्रिसिएशन ऑन ऑफिस बिल्डिंग त्याची अमाऊंट, ऑफिस बिल्डिंगचं डेप्रिसिएशन त्याची अमाऊंट 10,800 रुपये. यानंतर पुढचा खर्च सेल ऑफ स्क्रॅप म्हटलेलं आहे, ते इन्कम आहे फॅक्टरीमधून लेस करायचं आहे, ते पण आपण शेवटी नंतर घेणार. पुढे रेंट, रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरी, ऑफिस आणि सेल्स तिघांचं दिलेलं आहे. तिघं ठिकाणी नावं लिहायचे आहेत. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरीचा आहे 12,500 रुपये. त्यानंतर ऑफिसचा आहे 7,600. सेल्सचा आहे 5,000 रुपये. ठीक झाले. प्रिंटिंग स्टेशनरी ऑफिसमध्ये यूज करतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे 6,500 रुपये. 6,500. नंतर पोस्टेज अँड टेलिग्राम फॅक्टरीचा दिलेला आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम फॅक्टरीचा आहे 6,800 रुपये. आणि लगेच आपल्याला पुढे ऑफिसचा पण दिलेला आहे. आपण क्वेश्चन बघितला आहे, तुमच्याकडे क्वेश्चन पण दिलेला आहे. ऑफिसचा पण पोस्टेज अँड टेलिग्राम हा ऑफिसचा आहे की फॅक्टरीचा आहे हे जर दिलेलं नसतं तर आपण त्याला फक्त ऑफिसमध्ये घेतलं असतं. पोस्टेज अँड टेलिग्राम याची अमाऊंट होती 10,500 रुपये. पुढे मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन सेलिंगचा खर्च आहे, सेलिंगमध्ये घेऊ. मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन याची अमाऊंट आहे 7,000 रुपये. त्यानंतर वेअर हाऊस रेंट 10,500. पुढे पॅकिंग चार्जेस 7,500.
बॅड डेप्ट्स 7,000, पुढे डिस्काउंट 6,500, त्यानंतर डिव्हिडंड पेड आणि स्टाफ सॅलरी म्हटलेली आहे. हे दोघी पण खर्च फायनल प्रॉफिट जो असतो मार्च एंडिंगचा त्याच्यामधून द्यायचा असतो. आपण एक कॉस्ट शीटमध्येच बनवत असतो, एकाच महिन्याचं कॉस्ट शीट बनवतो आहे. कॉस्ट शीटमध्ये जो नेट प्रॉफिट होईल तो नेट प्रॉफिट कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर होतो आणि मग तिथून हा खर्च पेड करायचा असतो, आत्ता घ्यायचा नाही. शेवटी सेल्स दिलेला आहे, सेल्सची अमाऊंट आपण लिहून टाकू 7,50,000 रुपये. आणि इथपर्यंत आपण बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेतले. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स आणि सेल ऑफ स्क्रॅप फॅक्टरीमध्ये कसं लिहायचं. तो अतिशय सोपं आहे. काय करायचं आहे बघा, अगोदर इथपर्यंत आपण तर सॉल्व केलेलंच आहे. याची बेरीज करून आपण बाहेर लिहायचो, ती बाहेर न लिहिता इथेच इनर कॉलममध्येच ठेवायची आहे. याची टोटल करून इथेच इनर कॉलममध्ये ठेवायची आहे. कसे बघा, आता 12,750 प्लस 15,600 प्लस 12,500 प्लस 6,800 एकूण झाले 47,650. 47,650. आता घ्यायचं वर्क इन प्रोग्रेस. पण वर्क इन प्रोग्रेसचे दोन बॅलन्स आहेत, एक ओपनिंगचा आहे आणि एक क्लोजिंगचा आहे. मग ओपनिंगचा काय करायला सांगितला, ॲड. मग इथं काय करायचं, इथं नाव द्यायचं ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. तुमच्याकडे तारीख लिहायला जागा असेल तारीख पण तुम्ही लिहा. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेसची तारीख पण त्यांनी दिली आहे 1/1/2014. त्याची अमाऊंट आहे 15,500. ते आपण इथे घेतले 15,500. इथे ॲड करायचे 15,500 63,150 63,150. याच्यामधून आता लेस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेसची तारीख पण दिलेली आहे 31/1/2014 आणि त्याची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 7,500. ते 7,500 आपण तिथून लेस करायचे. 7,500 रुपये आपण इथून लेस करणार. 7,500 55,650 ही अमाऊंट आपण बाहेर घेतली असती, पण आपल्याला अजून स्क्रॅपची अमाऊंट पण घ्यायची आहे, ती पण लेस होऊन जाईल. इतकं हे झालं बघा. वर्क इन प्रोग्रेस सोपं आहे. ओपनिंगचा ॲड करायचा, क्लोजिंगचा लेस करायचा. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला सेल ऑफ स्क्रॅप पण दिलेलं आहे. वर्क इन प्रोग्रेसचा आणि सेल्सचा काही संबंध येत नाही, सेल ऑफ स्क्रॅपचा ते सेपरेट घ्यायचं आहे, लेस करावं लागतं. हे इन्कम आहे, आपण एक्सपेन्सेस ॲड करतो तर इन्कम काय होईल, लेस होईल. इतका स्टॉक शिल्लक आहे म्हणजे आपलं इन्कम राहून जाईल. म्हणजे आपण जी वस्तू बनवली त्यामध्ये तो आपण वापरलेला नाही. सेल ऑफ स्क्रॅप भंगार विकलं एकूण 2,000 रुपयांचं, ते पण इथून लेस करून टाकू. आणि आता बाहेर अमाऊंट येईल 53,650. पूर्ण क्वेश्चन आपला आता रेग्युलर होऊन गेला. 53,000 मागच्या अमाऊंटमध्ये ॲड करायचे. 2,53,500 प्लस 53,650 टोटल अमाऊंट झाली 3,07,150. 3,07,150ला आपण नाव द्यायचं फॅक्टरी कॉस्ट. याला वर्क कॉस्ट पण म्हणतात, फॅक्टरी किंवा वर्क कॉस्ट. हे झाल्यानंतर नेहमीप्रमाणे उदाहरण सॉल्व करायचं आहे. आता या चारींची बेरीज इथे बाहेर लिहून टाकू. 10,800 प्लस 7,600 प्लस 6,500 प्लस 10,500 एकूण 35,400 रुपये. 35,400 मागची जी आपली अमाऊंट आहे फॅक्टरी किंवा वर्क कॉस्टची त्याच्यामध्ये ॲड करायचे. ती अमाऊंट होती 3,07,150 रुपये. 3,42,550 अमाऊंट खाली होऊन जाईल. 3,42,550 त्याला आपण नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन.
कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला डी नंबरवर विचारलेलं होतं. आता याच्यामध्ये सेलिंगचे खर्च ॲड करू. सेलिंगची टोटल 5,500 प्लस 5,000 प्लस 7,000 प्लस 10,500, त्यानंतर 7,500 प्लस 7,000 प्लस 6,500, टोटल 49,000 रुपये. 49,000 इथे ॲड केले, ते मागच्या अमाऊंटमध्ये पण ॲड करायचे. 3,42,550, 391,550 झाले. 391,550 याला आपण नाव द्यायचं टोटल कॉस्ट. म्हणजे आपण जी वस्तू तयार केली त्या वस्तूसाठी एकूण खर्च आपल्याला लागलेला आहे 3,91,550 रुपये आणि ती वस्तू आपण विकून टाकली 7,50,000 मध्ये. तर टोटल प्रॉफिट आहे 3,58,450. 3,58,450 याला आपण नाव द्यायचं नेट प्रॉफिट. आणि इथे पूर्ण क्वेश्चन तुमचा संपला. ज्यासाठी आपण उदाहरण सिलेक्ट केलं होतं ते हे 3 पॉईंट आहेत. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. ओपनिंग स्टॉक नेहमी ॲड होईल, क्लोजिंग स्टॉक नेहमी लेस होईल. तुम्हाला क्वेश्चन देण्यासाठी इथे तुम्ही लिहू शकतात. इथे स्क्रीनशॉट काढून घ्या. इथपर्यंत पहिले ह्या साईडचा, नंतर मग इथे. पूर्ण क्वेश्चन आपला संपला. ठीक आहे.